नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मात्र पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात या ठिकाणी बोलणार आहोत. जुन्या नव्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे भाजप नेत्यांसमोर मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे. ते निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षांतर देईल का फळे? निवडणुकीतील आजी माजी नगरसेवकांना नव्याने इच्छुक झालेल्यांना लागले नगरसेवक पदाचे डोहाळे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आल्याने पालिका निवडणुकीचे पडघम कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. अशातच पनवेल मधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जेएम म्हात्रे आणि त्यांचे पुत्र पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसहित भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या सोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नगरसेवक पदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशा वेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीत आपल्या भारतीय जनता पक्षाकडून पालिकेचे तिकीट मिळेल या आशेने म्हात्रेंसोबत पक्षप्रवेश केलेले कार्यकर्ते आणि भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे मोठे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि प्रीतम म्हात्रे यांच्या समोर असून जुन्या आणि नव्यांमध्ये समेट घडवण्यासाठी मोठी कसरत दोन्ही कडील नेत्यांना आगामी काळात या ठिकाणी करावी लागणार आहे. पालिकेत विरोधीत बसणारे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा बाजूला सारत काही नगरसेवक कार्यकर्त्यांसह कमळ हातात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी इच्छुकांनी आतापर्यंत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. नुकताच झालेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत बॅनरबाजी शुभेच्छा देताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळाली. तर काहींनी आपापल्या परीने रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवसही वारणात मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरा केला. काही नगरसेवक आताही स्वयंघोषित नगरसेवक पद मिळवत आहेत. म्हणजे आतापर्यंत ज्यांच्या गाड्यांवरील नगरसेवक पदाच्या पाट्या या काही उतरवल्या गेल्या नाही, अजूनही त्याची इच्छा या ठिकाणी शिगेला पोहोचली आहे. तसं या ठिकाणी हे चित्र दिसून येत आहे. 2016 मध्ये पनवेल महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यापूर्वी पनवेल नगर परिषद म्हणून ओळखली जात होती. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिलीच निवडणूक ही 2017 मध्ये पार पडली. अतिशय चुरशीची निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळाली होती. 4,418 उमेदवार या निवडणुकीत उभे असल्याचे पाहायला मिळाले होते. पनवेल महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने महापालिकेवर कोणता झेंडा फडकणार याची उत्सुकता मात्र या ठिकाणी सर्वांनाच लागून राहिली होती. 20 प्रभागातील 78 विजयी उमेदवार या निवडणुकीत पाहायला मिळाले. यामध्ये 78 पैकी 51 जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने बहुमताचा आकडा 40चा आकडा हा सहज पार केला होता. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने केवळ 27 जागांवरती मजल मारलेली पाहायला मिळाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला या ठिकाणी एकही जागा घेता आली नाही. म्हणजे महाआघाडीला शेतकरी कामगार पक्षाला 23, काँग्रेस पक्ष 2 आणि राष्ट्रवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदाची वार्ड क्रमांक 19च्या उमेदवार कविता चौतमळ यांच्या गळ्यात पडली होती. म्हणजे 2017 ते 2022 पर्यंतचा पदभार या ठिकाणी त्यांनी चांगला सांभाळला. पक्षाला उभारी देत त्यांचा कार्यकाळ संपताच 2022 नंतर प्रशासकीय कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळालं. तर विरोधी पक्षनेते म्हणून प्रीतम म्हात्रे यांनी त्यांची धुरा सांभाळली होती. पण यावेळी मात्र विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे प्रीतम म्हात्रे हेच भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले. म्हणजे 2017च्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत 78 नगरसेवकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम पाहिले. म्हणजे एकूण 20 वार्ड या ठिकाणी पाहायला मिळाले होते. काही वार्डांमध्ये 4 नगरसेवक तर काही वार्डांमध्ये 3 नगरसेवक असे 78 नगरसेवक या ठिकाणी पाहायला मिळाले होते. मात्र सरासरी वार्डाचा विचार करून 10 ते 15 नगरसेवक वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे या निवडणुकीमध्ये असं बोलले जात आहे. मागील झालेल्या निवडणुकीत 20 वार्डाचा सरासरी विचार केला तर आत्ताच्या स्थितीला भारतीय जनता पार्टीचे पारड जड असल्याचे या ठिकाणी सर्वत्र बोलले जात आहे. या निवडणुकीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या गर्दीमध्ये भाजप ही गर्दी करणार का? म्हणजेच जेएम म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे काही प्रभाग एकतर्फी झालेले आहेत, तर काही 2 ते 3 ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व या ठिकाणी दिसून येत आहे. पण निवडणुकीची रणधुमाळी जशी जशी जवळ येईल तसं मात्र इच्छुकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत आलेल्यांना पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्थान मिळणार का? निवडणूक लढविण्याची संधी मिळणार का? तर काही ठिकाणी मात्र नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तर बंडखोरी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत समोरासमोर लढत घेणारे
काहींचा अवघ्या 20 ते 25 मतांनी पराभव झाला होता, तर काही एका ताटात जेवणारे, जीवाभावेचे मैत्री करणारे ही दुरावले गेले होते. मागील निवडणूक झाल्यापासून आपल्या प्रभागात अल्पमताने पराभव झालेल्या उमेदवारांनी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मागील 5 वर्षात मोठी तयारी केली होती. अशातच प्रीतम म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे तिकिटाचे गणित बिघडल्यास निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याने बंडखोरीला लगाम बसवण्यासाठी नेत्यांना मैदानात उतरावे लागणार आहे. या निवडणुकीत मालमत्ता कराचा प्रश्न मात्र ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे, कारण गेली काही वर्ष हाच मुद्दा पनवेल महानगरपालिकेत गाजताना दिसत आहे. न झालेल्या विकास कामांवर आजही जनता नाराज असल्याचे चित्र पनवेल महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर पनवेल महानगरपालिका निवडणूक लढविणार असल्याचे भारतीय जनता पार्टीकडून बोलले जात आहे. आज पनवेल महानगरपालिका हद्दीत हक्काचे 2 आमदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमालीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जशा निवडणुका जवळ येतील तसे चित्र मात्र वेगळे पाहायला मिळणार आहे. या चित्रात कोण रंग भरून पनवेल महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या हस्तगत करेल, जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात मतदानाचं दान टाकून कोणाला विजयी करणार, हे मात्र लवकरच चित्र पाहायला मिळणार आहे. म्हणजे काही महिन्यातच या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आणि जसं निवडणुकीला सुरुवात होईल तसं हे चित्र या ठिकाणी मात्र वेगळं पाहायला मिळेल. पण या ठिकाणी ज्या नगरपालिकेच्या ज्या काही उमेदवार असतील त्या आम्ही लवकरच आमच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.